हाय हॅलो मैत्रिणो, श्री स्वामी समर्थ मैत्रिणो. झाले का तुमचे सकाळचे जेवण? आता सकाळच्या जेवणाचाच टाइम झालेला आहे, कारण आता आहे ना 1:30 वाजलेले आहेत. मैत्रिणो, माझं आज काम सगळं तसेच आहे, कारण रात्री आमचा ना धुलिवंदांची पार्टी असल्यामुळे ना मला घरात यायला, घरातलं आवरायला त्याला मला 12 वाजले होते. त्यामुळे ना मी थोडं झोपायला बी लेट झालं आणि सकाळी मुलांचं मालकाचं आवरून दिल्यानंतर परत मी झोपले. उठले, फक्त आंघोळ केली आणि नाश्ता केला. हे पा माझं काम पण दाखवते मी तुम्हाला राहिलेलं. बा इथं मी बकेटीत कपडे भरून ठेवलेत. बाहेर होते रात्रीचे पार्टीचे ते भांडे, सगळं तसंच आहे, काम तसंच ठेवले. आणि मी आता चाललेली आहे पार्लरला, कारण आपला दिवस, आपला सण, आपला बायकांचा सण जवळ येते. तोपर्यंत आता मी तयारी लागलेली आहे. मैत्रीण, आता मी ना पार्लरमध्ये जाणार आहे. पार्लरमध्ये ना मी काय काय करते ना तुम्हाला आल्याच्या नंतर सांगते. चला मैत्रीण, जाते मग मी. बाय. पार्लर जवळच आहे, पण मी काय आता चालत जाऊ शकत नाही, कारण खूप ऊन पडलेलं आहे. मी ना आता माझी धन्नूच घेऊन जाणार आहे. मी त्या मिनिटातच तिथपर्यंत पोहोचते. फोन केला होता, त्या म्हटल्या या. मी घर पण झाडायच्या तसंच ठेवलंय आणि पहिली निघले त्या या म्हटल्याच्या नंतर चट म्हणलं आल्याच्या नंतर आवरता येईल. आपलं नादलं वेगळं आहे, आपण स्वतःला लय टाइम देत असतो. बस टाइम आपल्याला नंतर घरातल्या कामाला. चला मैत्रिणी, आता गाडी काढते मी बाहेर. पा मैत्रिणो, मी आता आलेली ही पार्लरमध्ये. माझे ना केस जरा वल्लेच होते. मी फक्त केस धुवून नाश्ता करूनच गेलेली होते. आणि ते सांगत होते कानात कलर तसाचे. म्हटलं कालचा कलर तसाचे. मी ना इथं अगोदर प्लकिंग आणि ते करून घेतले, कारण खूप दिवस झाले होते केलेले, म्हणून अगोदर प्लकिंग ते करून घेतले. आणि नंतर केसाला मेहंदी लावली, कारण मेहंदी लावलेली 1 महिना झालं होतं. मैत्रिणी, मी ना प्रत्येक महिन्याला केसाला मेहंदी लावते. केस पण छान राहतात. हे पहा, आता मी तिथून घरी निघलेली. आता मी घरी गेल्याच्या नंतर ना सगळं राहिलेलं काम आवरते. चला मला मेहंदी लावून. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आम्ही घरी गेल्याच्या नंतर सगळं काम करणार आहे. मला आहे ना केसाला मेहंदी लावल्याच्या नंतर आहे ना, ती मेहंदी लावत होते ना तेव्हाच मला तिथं झोप येत होती. पण मी काय केलं, घरी छान झोपून घेतलं. मी काहीही काम केलं नाही. मी धुणं भांडी सगळं तसंच ठेवलेलं आहे. चट म्हणलं संध्याकाळी करता येईल. मला एवढा कंटाळा आलाय ना, आता जरा झोपेतून उठले. काल दादाना खेळून खेळून थकल्यामुळे ना तो बी आज काय कॉलेजला गेला नाही, तो पण घरीच आहे. मग त्याला म्हणलं जा काहीतरी खायला घेऊन ये. हे पहा, मी त्याला अगोदर मँगो लस्सी आणायला सांगितली. ना लस्सी आणायला गेला, दुकान बंद होता म्हणून परत घरी आला. मी त्याला परत लावलं, त्याला म्हटलं आईस्क्रीम घेऊन ये. मी त्याला पण कोण सांगितलं होता, तर कोण भेटला नाही, म्हणून त्यांनी ऑप्शनमध्ये हे घेऊन आलेलं आहे. हे ना मला बिलकुल आवडत नाही. मी ना खाऊन बघते त्याची टेस्ट कशी. टेस्ट जर चांगली असली तरच, नाही तर ना. मी त्याला सांगितलेलं आहे मला परत 4 वाजता खाणं तुम्हाला लस्सी आणून द्यायची. छान आहे मँगो फ्लेवर.